नमस्कार, वाळवंट रेसिपी सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड। साबुदाणा जराही न शिजवता हे पापड आज आपण बनवणार आहोत। पापड बनवताना तेलाचा थेंब देखील वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड वर्षभरासाठी अगदी आरामशीर टिकले जातात। पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलला जातो आणि खुसखुशीत पापड बनवून तयार होतो। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। साबुदाणा बटाटा पापड हे मी तुम्हाला 2 वाटीच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे। तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर हेच प्रमाण तुम्ही डबल टिबल करू शकता। त्यासाठी या इथं मी 2 वाट्या इतका साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो निघून जातो। साबुदाणा धुवून झाल्यानंतर यामध्ये साबुदाणा बुडून वरती पाणी येईल इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला 6 तासांसाठी या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। अर्धा इंच इतकंच पाणी वरती आलेलं आहे, एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे। झाकण ठेवूयात आणि 6 तासांसाठी हा साबुदाणा छान असा भिजवून घेऊयात। 6 तासानंतर पाहू शकता तुम्ही साबुदाणा अगदी छान असा फुललेला आहे। अगदी छान असा साबुदाणा डबल टिबल फुललेला आहे। आता हा साबुदाणा आपण एका चमच्याने मोकळा सुटसुटीत करून घेऊयात। साबुदाणा भिजल्यानंतर अगदी दुप्पटच फुलला जातो। याच पद्धतीने हा सर्व साबुदाणा छान असा मोकळा करून घेतलेला आहे। पुढच्या कृतीकडे वळूयात। या ठिकाणी एक मोठं पातेलं मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये मी वाटीने मोजून पाणी घालत आहे। 2 वाटी साबुदाण्यासाठी इथं मी 4 वाट्या पाण्याचा वापर करत आहे। म्हणजेच 1 वाटीसाठी 2 वाटी, म्हणजे 1 वाटी साबुदाणा घेतला तर आपल्याला डबल पाण्याचा वापर इथं करायचा आहे। 2 वाटी साबुदाण्यासाठी 4 वाट्या पाणी छान असं कडकडीत उकळतं गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे पातेलं मी गॅसवरून खाली उतरून घेत आहे आणि यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालत आहे। साबुदाणा मोकळा सुटसुटीत करायचा आहे आणि त्यानंतर या गरम पाण्यामध्ये घालायचा आहे। अगदी उकळतं पाणी या ठिकाणी केलेलं आहे। गॅस बंद करून हे पातेलं उतरून खाली घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 6 तासांसाठी भिजवून घेतलेला साबुदाणा घालत आहे। साबुदाणा या पाण्यामध्ये व्यवस्थित असा डीप करून घ्यायचा आहे। हे पहा या पद्धतीने। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी हा साबुदाणा असाच या गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे। रात्रभर म्हणजेच साधारणपणे 12 तासासाठी हा साबुदाणा आपण या गरम पाण्यामध्ये ठेवणार आहोत। या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हा साबुदाणा अगदी छान असा आणखीनच फुललेला आहे। या साबुदाण्याचा मस्त असा लगदा तयार झालेला आहे या पद्धतीने। तर याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा आहे तो भिजवून घ्यायचा आहे। पुढच्या कृतीकडे वळूयात। या ठिकाणी मी कुकरमध्ये मोठ्या साईजचे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। 2 वाटी साबुदाण्यासाठी इथं मी 4 बटाट्यांचा वापर केलेला आहे। साबुदाणा किती आहे त्याच्या डबल बटाटा वापरण्याचा इथं मी प्रयत्न केलेला आहे। जर का तुम्ही अर्धा किलो साबुदाणा घेणार असाल तर 1 किलो बटाट्याचा वापर तुम्हाला करायचा आहे। जर का 1 किलो साबुदाणा असेल तर तुम्हाला 2 किलो बटाट्याचा वापर इथं करायचा आहे। डबल बटाट्याचा वापर आपण या रेसिपीसाठी करणार आहोत। बटाटे छान उकडून घेतलेले आहेत, त्याचबरोबर त्याच्यावरची साल देखील काढून घेतलेली आहे। त्यानंतर हे बटाटे आपण एका चाकूने रफली चिरून घेऊयात। मोठी फोडींमध्ये चिरून घेतले तरी देखील चालू शकतं। याच पद्धतीने हे बटाटे मी छान असे चिरून घेत आहे। तर हे पापड बनवताना आपल्याला कच्च्या बटाट्यांचा वापर करायचा नाही, उकडलेल्या बटाट्यांचाच वापर आपल्याला इथं हे पापड बनवण्यासाठी करायचा आहे। जर का तुम्ही कच्च्या बटाट्याचा वापर केला तर तुमचे पापड लाल रंगाचे होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला इथं उकडलेल्या बटाट्याचाच वापर करायचा आहे। या पद्धतीने मी हे सर्व बटाटे आहेत ते फोडींमध्ये चिरून घेतलेले आहेत। उकडलेले बटाटे इथं आपण वापरत आहोत। पुढच्या कृतीकडे वळूयात। या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये मी थोडं थोडं करत भिजवून घेतलेला साबुदाणा आणि उकडून घेतलेलं बटाटे घालत आहे। दोन्ही आपल्याला एकत्रित असं मिक्स करून एकत्रित बारीक करायचं आहे। थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत आपण याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत। मिक्सरला बारीक करत असताना आपल्याला थोडंच हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने, आणि थोड्या थोड्या पाण्याचाच वापर इथं आपल्याला करायचा आहे। तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे। अगदी बारीकसर अशी याची पेस्ट आहे ती बनवून तयार होत आहे। जास्त वेळ लागत नाही आपल्याला मिक्सरला हे बारीक करण्यासाठी। अगदी 2 ते 3 वेळा मिक्सर फिरवला की याची पेस्ट आहे ती अगदी छान अशी बनवून तयार होते।
लक्षात ठेवा, साबुदाणा आणि बटाटा आपण मिक्सरला बारीक करत असताना जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर हे पीठ आहे ते पातळ होऊ शकतं. या पद्धतीने सर्व साबुदाणा बटाटा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट घालत आहे आणि चवीकरता 2 चमचा मीठ घातलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर देखील यामध्ये घालू शकता. जर का तुम्ही हे पापड उपवासासाठी बनवत नसाल तर जिरे आणि कोथिंबीर देखील यामध्ये तुम्ही घालू शकता. आता हे पापडाचं पीठ आहे ते जास्तच घट्टसर वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी अर्धा वाटी कोमट केलेल्या पाण्याचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला हे मिक्सरला बारीक करताना देखील कोमट पाण्याचाच वापर इथं करायचा आहे. कुठेही थंड पाणी आपल्याला हे पापड बनवताना वापरायचं नाही. अगदी कोमट पाण्याचाच वापर आपल्याला शेवटपर्यंत करायचा आहे. तर या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पापड बनवण्यासाठी पीठ बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी चेक करत अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने पापड बनवण्यासाठी लागणारं पीठ आहे ते बनवून तयार करून घ्यायचं आहे. मला हे पीठ आणखीन थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे अगदी पाव पेला इतकं पाणी मी यामध्ये घालत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे पीठ मी थोडं थोडं पाणी घालत बनवून घेतलेलं आहे. कोमट पाण्याचाच वापर इथं मी केलेला आहे. तर आता आपण हे चेक करूयात की पापड बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे की नाही ते. एक प्लेट घेतली, त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने हा पापड छान असा पसरून घेऊयात. तर बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं इथं पापड बनवण्यासाठी लागणारं पीठ बनवून तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट असा पापड बनवून तयार झालेला आहे. तर इथं आपलं पापड बनवण्यासाठी लागणारं जे मिश्रण आहे ते बनवून तयार झालेलं आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. या ठिकाणी मी एक पॉलिथिन शीट अंथरून घेतलेला आहे. याच्यावरती हे पापड मी घालणार आहे. लक्षात ठेवा, इथं आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. तेलाचा वापर न करताच आपण हे पापड बनवत आहोत, जेणेकरून हे पापड वर्षभरासाठी आरामशीर टिकले जातात. पॉलिथिन शीटला देखील मी थोडं देखील तेल लावलेलं नाही. अजिबात तेल लावण्याची आवश्यकता पडत नाही. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे पळीने मिश्रण घ्यायचं आणि हा पापड आपल्याला या पद्धतीने पसरून घ्यायचा आहे. पापड बनवत असताना आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचा, अगदी मीडियम थिकनेसवरती हा पापड बनवून घ्यायचा आहे. जास्त पातळ बनवला तर वाळल्यानंतर हा पापड आणखीनच पातळ होतो, त्यामुळे मीडियम जाडीमध्ये आपण हा पापड घालून घेऊयात. तर याच पद्धतीने उरलेले सर्व पापड आहेत ते मी या पळीने छान असे घालून घेणार आहे. अगदी परफेक्ट असा पापड बनवून तयार होत आहे. पापड बनवताना बघू शकता तुम्ही हे पीठ आहे ते अगदी छान असं पसरलं जात आहे. हे पापड बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत. सहज कोणीही हे पापड बनवू शकतं अशा प्रकारचे पापड आहेत. चवीला तर भन्नाट लागतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 वाट्या साबुदाणामध्ये खूप सारे पापड बनवून तयार होतात. अगदी मस्त असे पापड बनवून तयार झालेले आहेत. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी छान असे वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर बघू शकता अतिशय छान असे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत. कलर देखील पापडांना छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही. यातले काही पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. पापड घालता क्षणी तुम्ही बघू शकता मस्त दुप्पट तिप्पट असा छान असा फुलला जात आहे. अगदी मस्त असे आपले इथं उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवून तयार झालेले आहेत. याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन काही पापड आहेत ते तळून दाखवत आहे. तुम्ही देखील हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड नक्की बनवून बघा. बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत, खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात, खुसखुशीत लागतात. तर या ठिकाणी बघा मी काही पापड तळून घेतलेले आहेत. पापड अतिशय खुसखुशीत झालेले आहेत, तिप्पट फुललेले आहेत, पांढरे शुभ्र बनून तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज या चॅनलवरती मी घेऊन येत असते. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.